हॅलो फ्रेंड्स, एज्युके ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हायवे इंजिनिअरिंग या सब्जेक्टशी रिलेटेड MCQचा सेकंड पार्ट डिस्कस करणार आहोत. तर आजच्या या सेकंड पार्टमधील क्वेश्चन्स आपण या ठिकाणी स्टार्ट करूया. सो हिअर फर्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट इफ द विड्थ ऑफ कॅरेज वे इज 12.5 मीटर्स, आउटर एज 50 सेंटीमीटर हायर दॅन द इनर एज, द रिक्वायर्ड सुपर इलेव्हेशन इज. सो या क्वेश्चनमध्ये आपल्याला सर्वात अगोदर डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन करता आलं पाहिजे. आपल्याला या ठिकाणी कॅरेज वेची जी विड्थ आहे ती देण्यात आलेली आहे 12.5 मीटर. ही झाली कॅरेज वे. या ठिकाणी ही कॅरेज वेची आउटर एज आणि ही आहे इनर एज. आपल्याला क्वेश्चनमध्ये देण्यात आलेलं आहे की आउटर एज कशी आहे, 50 सेंटीमीटर हायर दॅन द इनर एज. तर या ठिकाणी आउटर एज 50 सेंटीमीटर हायर आहे इनर एजपेक्षा, म्हणजेच या ठिकाणी आउटर एजची हाईट आपल्याला देण्यात आलेली आहे आणि हा जो स्लोप आहे हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. दॅट इज सुपर इलेव्हेशन ई आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो याचा या ठिकाणी व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड आउट करता येईल, ई इज इक्वल टू 50 सेंटीमीटर डिवायडेड बाय 12.5 मीटर. आता या ठिकाणी आपल्याला युनिट कन्वर्जन करायचं आहे. या ठिकाणी ह्या दोन्हीही युनिट सेम असले पाहिजेत. एक तर सेंटीमीटरमध्ये दोन्हीला कन्वर्ट करा किंवा दोन्हीला मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या. तर या ठिकाणी मी सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करते कारण त्याने प्रॉब्लेम थोडासा इझिली सॉल्व्ह होतो. तर या ठिकाणी आपल्याला माहीत आहे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. तर इट इज इक्वल टू 50 सेंटीमीटर डिवायडेड बाय 12.5 मीटरचे सेंटीमीटरमध्ये किती होतील, 1250 सेंटीमीटर. या ठिकाणी शून्याला शून्य गेला, 5 एके 5, 5 दुने 10, 5 5 25. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सुपर इलेव्हेशन ई काय भेटलेलं आहे, 1 डिवायडेड बाय 25. सो हिअर ऑप्शन बी इज आवर आन्सर, 1 in 25. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट इन स्कॅन्टी रेनफॉल रिजन्स द कॅम्बर प्रोव्हाइडेड विल बी. तर या ठिकाणी स्कॅन्टी रेनफॉल रिजन म्हणजे स्कॅन्टी म्हणजे काय, तुटपुंज, म्हणजेच ज्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये पाऊस पडतो त्या रिजनसाठी कोणत्या पद्धतीचा कॅम्बर प्रोव्हाइड करायला पाहिजे हे आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. सो ज्या रिजनमध्ये कमी प्रमाणामध्ये पाऊस पडतो त्या रिजनमध्ये फ्लॅटर कॅम्बर प्रोव्हाइड केला जातो आणि एखाद्या रिजनमध्ये जर जास्त प्रमाणात पाऊस पडत असेल तर त्या रिजनमध्ये स्टीपर कॅम्बर प्रोव्हाइड केला जातो. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी आपला आन्सर काय असणार आहे, फ्लॅटर. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट excessive camber on pavements may cause, and the options are deterioration of central portion, slip of the speedy vehicles towards the edges, erosion of the bumps, and all of the above. सो ज्यावेळी पेमेंटवर जर एक्सेसिव्ह कॅम्बर प्रोव्हाइड केला तर त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय असतील हे आपल्याला विचारलेले आहेत. तर या ठिकाणी डिटेरिओरेशन ऑफ सेंट्रल पोर्शन हे आपलं करेक्ट आहे. त्यानंतर स्लिप ऑफ द स्पीडी व्हेकल्स टुवर्ड द एजेस हे देखील करेक्ट आहे. आणि या ठिकाणी इरोजन ऑफ द बम्प्स हे देखील या ठिकाणी एक्सेसिव्ह कॅम्बर प्रोव्हाइड केल्यामुळे होतं. तर या ठिकाणी तीनही ऑप्शन्स बरोबर आहे. सो हिअर ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबो, इज द करेक्ट आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट कॅम्बर इन पेवमेंट्स इज प्रोव्हाइडेड बाय. तर पेमेंटवर कॅम्बर कोणते कोणते प्रोव्हाइड केले जातात हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर 3 प्रकारचे कॅम्बर प्रोव्हाइड केले जातात. पहिला आहे स्ट्रेट लाईन कॅम्बर. स्ट्रेट लाईनमध्ये काय असतात, ही कॅरेज वे आहे. कॅरेज वेला या ठिकाणी ही एक एज आहे, आउटर एज किंवा काय असेल ते. ओके, ही एक या ठिकाणी एज आहे कॅम्बरची, ही दुसरी एज आहे आणि हा काय आहे, हा आहे क्राऊन. सो स्ट्रेट लाईन मेथडमध्ये अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन प्रोव्हाइड केली जाते दोन्ही एजेसला. याला म्हटलं जातं स्ट्रेट लाईन कॅम्बर. या ठिकाणी दुसरा जो कॅम्बर आहे तो आहे पॅराबोलिक कॅम्बर, ज्यामध्ये काय केलं जातं, हे जे काही एजेस आहेत या ठिकाणी क्राऊन आहे आणि अशा पद्धतीने पॅराबोला प्रोव्हाइड केला जातो. याला म्हटलं जातं पॅराबोलिक कॅम्बर. आणि तिसरा जो कॅम्बरचा टाईप आहे तो आहे ही कॅरेज वे आणि हा आहे या ठिकाणी दिस इज द क्राऊन. तर तिसरा जो टाईप आहे कॅम्बरचा तो आहे मिक्स्ड कॅम्बर. मिक्स कॅम्बरमध्ये काय कशा पद्धतीने प्रोव्हाइड केलं जातं, तर या ठिकाणी कॅरेज वेचे जे एजेस आहेत या एजेसला स्ट्रेट लाईन प्रोव्हाइड केली जाते आणि या ठिकाणी क्राऊनला या ठिकाणी पॅराबोला प्रोव्हाइड केला जातो. सो दिस इज द
मिक्स्ड टाईप कॅम्बर. तर आपल्याला या ठिकाणी कॅम्बर इन पेमेंट्स इज प्रोव्हाइडेड बाय स्ट्रेट लाईन मेथडने सुद्धा प्रोव्हाइड केला जातो, पॅराबोला मेथडने सुद्धा प्रोव्हाइड केला जातो आणि स्ट्रेट ॲट द एजेस अँड पॅराबॉलिक ॲट द क्राउन. सो या ठिकाणी कॅम्बरचे 3 टाईप्स आपण पाहिलेले आहेत आणि आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन डी, ऑल ऑफ दी अबोव. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट द कॅम्बर ऑन पेवमेंट्स इज प्रोव्हाइडेड बाय. सो हे काय असणार आहे, स्ट्रेट लाईन मेथड, पॅराबॉलिक मेथड, स्ट्रेट लाईन अँड पॅराबॉलिक ॲट क्राउन. नाऊ नेक्स्ट वन. Next one is given that if the elevations along a road increase and slope of the road along the longitudinal direction is known as. So ज्यावेळी if the elevations along the road increase and the slope of the road along the horizontal direction, तर याला म्हटलं जातं gradient. It is not positive grade or negative grade. It's a gradient. तर या ग्रॅडियंटचे 2 टाईप्स असतात. पहिला टाईप आहे अप ग्रॅडियंट आणि दुसरा टाईप आहे डाऊन ग्रॅडियंट. अप ग्रॅडियंट कसा असतो, तर तो असतो पॉझिटिव्ह आणि डाऊन ग्रॅडियंट कसा असतो, तो असतो निगेटिव्ह. तर हे ग्रेडियंटचे 2 टाईप आहेत. या ठिकाणी पॉझिटिव्ह ग्रेड किंवा निगेटिव्ह ग्रेड असं नसतं. तर या ठिकाणी ग्रॅडियंटचे 2 टाईप आहेत, अप ग्रॅडियंट जो पॉझिटिव्ह असतो आणि डाऊन ग्रॅडियंट जो असतो निगेटिव्ह. तर या क्वेश्चनसाठी आपला आन्सर असणार आहे इट्स अ ग्रॅडियंट. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन बाय on the recommendations of Indian Road Congress the ruling gradient in plains is. तर या ठिकाणी ॲज पर इंडियन रोड काँग्रेस म्हणजेच IRC नुसार आपल्याला काय विचारलेलं आहे, प्लेन टेरेनसाठी रुलिंग ग्रॅडियंट विचारलेला आहे. तर ॲज पर IRC प्लेन टेरेनसाठी जो रुलिंग ग्रॅडियंट असतो तो असतो 1/30. तर या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे ऑप्शन सी. तर याच्याशी रिलेटेड एक चार्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी ग्रॅडियंटचे 3 टाईप्स आहेत. पहिला आहे रुलिंग ग्रॅडियंट अकॉर्डिंग टू द टेरेन. या ठिकाणी काय असणार आहे, रुलिंग ग्रॅडियंट, लिमिटिंग ग्रॅडियंट आणि एक्सेप्शनल ग्रॅडियंट. ओके, तर या ठिकाणी या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत या आपण ह्या पर्सेंटमध्ये लिहिलेल्या आहेत आणि ह्या फ्रॅक्शनलमध्ये लिहिलेल्या आहेत. सो प्लेन किंवा रोलिंग टेरेनसाठी रुलिंग ग्रॅडियंटची जी व्हॅल्यू आहे ती काय असेल 3.3 किंवा या ठिकाणी 1/30. त्यानंतर लिमिटिंग ग्रॅडियंटमध्ये या ठिकाणी प्लेन किंवा रोलिंग टेरेनसाठी लिमिटिंग ग्रॅडियंटची व्हॅल्यू काय असेल 1/20 आणि एक्सेप्शनल ग्रॅडियंटची व्हॅल्यू असणार आहे 1/15. हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. ह्या व्हॅल्यू सर्व आपल्याला लक्षातच ठेवायच्या आहेत. पुढचा आहे एक तर पर्सेंटेजमध्ये लक्षात ठेवा किंवा अशा या स्लोपच्या फॉर्ममध्ये सुद्धा लक्षात 1/n या फॉर्ममध्ये सुद्धा लक्षात ठेवू शकता. आता टेरेन जर हिली टेरेन असेल तर त्यासाठी रुलिंग ग्रॅडियंटची व्हॅल्यू आहे 1/20, लिमिटिंग ग्रॅडियंटची व्हॅल्यू आहे 1/16.6 आणि एक्सेप्शनल ग्रॅडियंटची व्हॅल्यू आहे 1/14.28 किंवा या ठिकाणी ती किती असेल पर्सेंटेजमध्ये 7%. स्टीप टेरेनसाठी या ठिकाणी रुलिंग ग्रॅडियंटची व्हॅल्यू काय आहे 1/16.6 किंवा पर्सेंटेजमध्ये ती होईल 6%. देन लिमिटिंग ग्रॅडियंटसाठी या ठिकाणी व्हॅल्यू काय असणार आहे 7% किंवा 1/14.28 आणि एक्सेप्शनल ग्रॅडियंटसाठी काय असणार आहे या ठिकाणी स्टीप टेरेनसाठी एक्सेप्शनल ग्रॅडियंटची व्हॅल्यू असणार आहे 1/12.5 और इट इज 8%. तर हा चार्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला कशासाठी विचारलं होतं, प्लेन किंवा प्लेन टेरेनसाठी विचारलं होतं रुलिंग ग्रॅडियंटची व्हॅल्यू. तर ती काय आहे 1/30 और इन पर्सेंटेज इट इज 3.3%. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट raising of outer edge of a road with respect to inner edge is known as. so या ठिकाणी रोडचा या ठिकाणी आउटर एज याला आपण म्हटलं इनर एज. सो रायझिंग ऑफ दिस आउटर एज ऑफ ए रोड विथ रिस्पेक्ट टू दिस इनर एज इज नोन ॲज. तर याला सुपर इलेवेशन सुद्धा म्हटलं जातं, याला कॅन्ट सुद्धा म्हटलं जातं आणि याला बँकिंग सुद्धा म्हटलं जातं. तर या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे डी, ऑल ऑफ दी अबो. या 3ही टर्म्स सेम आहेत. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. इफ नो सुपर इलेवेशन इज प्रोव्हाइडेड ऑन ए रोड अलॉंग कर्व्स पॉटहोल मे डेव्हलप ॲट. सो जर या ठिकाणी सुपर इलेवेशन प्रोव्हाइड केलं नाही तर पॉटहोल्स कोणत्या साईडला डेव्हलप होईल हे आपल्याला विचारलेलं आहे. आणि दी ऑप्शन्स आर इनर एज ऑफ दी रोड, आउटर एज ऑफ दी रोड, सेंटर ऑफ दी रोड अँड नो वेअर ऑन दी रोड.
तर ज्यावेळी सुपर इलेव्हेशन प्रोव्हाइड केलं जातं, याला आपण म्हटलं आउटर एज आणि याला आपण म्हटलं इनर एज. तर या ठिकाणी आउटर एजला सुपर इलेव्हेशन प्रोव्हाइड केलं जातं आणि हे जर सुपर इलेव्हेशन आपण प्रोव्हाइड केलं नाही तर जे काही पॉटहोल्स आहेत ते डेव्हलप होणार आहेत आउटर एज ऑफ दी रोडला, म्हणजे आउटर एजला या ठिकाणी पॉटहोल्स क्रिएट होणार आहेत. सो या ठिकाणी आपलं जे 54 या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन बी, आउटर एज ऑफ दी रोड. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट to ensure that bullock carts may not overturn on curves, the maximum value of the super elevation recommended by IRC is. So bullock cart साठी या ठिकाणी ॲज पर IRC जे मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे सुपर इलेव्हेशनची तर ती आहे 1/50. सो हिअर ऑप्शन 1/25, that is option E is correct answer. Sorry, 1/15. Now next question. For a comfortable travel on highways, the centrifugal ratio should not exceed. So for the highways, the centrifugal ratio should not exceed 0.25. So here option D is correct answer. सर या ठिकाणी हायवेसाठी सेंट्रिफ्युगल रेशो म्हणजेच v² डिवायडेड बाय GR ची जी व्हॅल्यू असते ती असते 1/4 अँड इट इज इक्वल टू 0.25. इट इज फॉर हायवे. बट रेल्वेसाठी ही जी काही व्हॅल्यू आहे फॉर रेल्वे सेंट्रिफ्युगल रेशो जो आहे v²/GR ही व्हॅल्यू असते 1/8 अँड इट इज इक्वल टू 0.125. आपल्याला हायवेसाठी विचारलेली आहे तर ती आहे 1/4, that is 0.25. So here option D is correct answer. Now next question. Next question is given that the most commonly adopted method to provide super elevation on roads is by pivoting the road surface about. So या ठिकाणी जी मोस्ट कॉमनली अडॉप्टेड जी मेथड आहे तर ती आहे इनर एज सो दॅट आउटर एज इज रेज. तर या ठिकाणी सुपर इलेव्हेशन प्रोव्हाइड करताना आउटर एजचा जो पार्ट आहे तो रेज केला जातो. ओके, सो इनर एजेस सो दॅट आउटर एज इज रेज्ड. दिस इज सुपर इलेव्हेशन ई. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. बिफोर प्रोव्हाइडिंग सुपर इलेव्हेशन on roads, the portion on the carriageway between the crown and the outer edge is made to have slope of the camber on the other half of the carriageway. So here option C is correct answer. Now next question. The maximum safe speed on roads depends on the. So the जे काही रोडचं मॅक्झिमम सेफ स्पीड आहे ते कोणत्या कोणत्या फॅक्टरवर डिपेंड असतं हे आपल्याला विचारलेलं आहे. सो टाइप ऑफ द हायवे इज करेक्ट, टाइप ऑफ द रोड सरफेस इट इज ऑल्सो करेक्ट, टाइप ऑफ कर्व्स it is also correct, and side distance is also correct. So here option E, all of the above is the correct answer. Now next question. Non passing side distance along a road is the longest distance at which the driver of a moving vehicle may see an obstacle on the pavement. So जे काही नॉन पासिंग साइड डिस्टन्स असणार आहे ते किती आहे 10 सेंटीमीटर हाय. सो हिअर ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. Question is given that the ability of a driver to stop the vehicle moving with the design speed depends upon. तर ड्रायव्हरची आपल्याला ॲबिलिटी विचारलेली आहे वेलोसिटी स्टॉप करण्यासाठी, तर ती कोणत्या कोणत्या फॅक्टरवर डिपेंड असते. पहिला आहे परसेप्शन टाईम, इट इज करेक्ट. ब्रेक रिॲक्शन टाईम हे सुद्धा करेक्ट आहे. इफिशियन्सी ऑफ द ब्रेक हे सुद्धा करेक्ट आहे. आणि फ्रिक्शनल रेजिस्टन्स बिटवीन द रोड सरफेस अँड द व्हेकल हा फॅक्टर देखील यासाठी डिपेंड असतो. या ठिकाणी एक थेरी असते PIEV थेरी. या PIEV थेरीलाच काय म्हटलं जातं रिॲक्शन टाईम असं सुद्धा म्हटलं जातं. तर या ठिकाणी P म्हणजे काय परसेप्शन, I म्हणजे इंटेलेक्शन, E म्हणजे इमोशन आणि V म्हणजे वॉल्युशन. तर या PIEV थेरीला म्हटलं जातं रिॲक्शन टाईम. सो द ॲबिलिटी ऑफ ए ड्रायव्हर टू स्टॉप द व्हेकल मूव्हिंग विथ द डिझाइन स्पीड डिपेंड्स अपॉन perception time, brake reaction time, efficiency of the brakes
अँड फ्रिक्शनल रेजिस्टन्स बिटवीन रोड सरफेस अँड व्हेकल आणि रोड सरफेसमध्ये होणारं जे काही फ्रिक्शन रेजिस्टन्स आहे त्यावर सुद्धा या ठिकाणी डिपेंड असते ड्रायव्हरची ॲबिलिटी. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या MCQचा सेकंड पार्ट कंप्लीट केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.